चक्क ह्या देवीच्या मंदिरात कुत्रा आरती म्हणायला चालू करतोय. आता ही नेमकं मंदिर कुठं आहे चला तर सांगतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. दुपारची मस्तपैकी मकवान काढून घेतलं आणि नुसत्या मकवानांना काय पोट भरत नाही जनावरांशी, म्हणून म्हणलं चला आता घास काढायला जाऊया. जाता जाता मला डॉक्टर काका दिसलं आणि ते इथं बसून काहीतरी करत होतं. विचारल्यावर कळलं की ते होल मारायला लागलं होतं पाईपाला. असं मस्तपैकी घास काढला, पण घास काढता काढता माझ्या हातालाच लागले की. मग मी म्हणलं असे बडे बडे खेतो मी छोटे मोठे घटना होती रहती. शेतातली सगळी कामं उरकून आम्ही निघालो बोहरे गावाला जायला, कारण तिथलं राहिलेलं शूट आपल्याला कंप्लीट करायचं होतं. आणि जाता जाता ही पोरं मैदानावर क्रिकेट खेळताना दिसली. आणि हे आमच्या गावचं नदीकाठचं मैदान जिथं आमची क्रिकेटची मॅच भरते. गाडीवर जात असताना आम्हाला असं सावलीचा व्हिडिओ काढायला आवडते बरं का. शूट करायला आम्ही दोघं नाही तरी आम्ही तिघ जण चाललो होतो. त्यातलं मेन कॅरेक्टर म्हणजे आमचा समीर होता. आणि तुम्ही असं कामाला लागलो ते तुम्हाला पुढे कळलंच की. जाता जाता असं मस्तपैकी उन्हात सावलीचा नजारा घेत चालला होता. आणि ही आहे बोहरे गावची भोगवती नदी. आता ही नदी पुढे जाऊन आमच्या गावच्या सेना नदीला जाऊन मिळते आणि त्या दोघांचा संगम तिथं तयार होतं. अशी नाटकी करत आम्ही दाखल झालो बोहरे गावामध्ये. मग आलो आम्ही आई जगदंबेच्या मंदिरात. या मंदिराचा इतिहास लय भारी बरं का. मंदिरात आल्या आल्या देवी आईचं दर्शन घेतलं आणि कामाला सुरुवात चालू केली. आणि इकडे ही सगळी गावची वेगळीच नाटकं चालू होती. आता व्हिडिओ मध्ये काय काय बोलायचं आहे ती सगळं स्क्रिप्ट मध्ये बघून घेतलं आणि मग काय चालू केला व्हिडिओ शूट करायला. शूट करत असताना अतुल भाऊ सारखं सारखं विसरायला लागला, म्हणून थोड्या वेळ त्याने प्रॅक्टिस चालू केली. कॅमेरा समोर बोलायचं सोपं नाही बाबा. समीर भाऊला म्हणलं जरा आपलं बीटीएस घे, पण समीर भाऊची वेगळीच नाटकं चालू होती. इकडे गाड्याला कॅमेरा व्हिडिओ काढायला दिलता तर गडी फोटोच काढत बसला की. आता मंदिराच्या खालचा सगळा व्हिडिओ शूट झाला होता. पुढचं शूट आपल्या मंदिराच्या भिंतीवर करायचं होता. मग काही आपली ही पोरं घोरपडी सारखी चढा लागली त्या डिकमळीवर. आता तुम्ही म्हणता ह्या डिकमळीवर तू कशाला चढा लागला. आता काय करा, वर जायला तेवढा एकच रस्ता होता की. आणि इकडे ही समीर भाऊ काही कारणास्तव समीर भाऊला वर चढायला त्रास व्हायला लागला होता. आता ते कारण नेमकं तुम्हाला दिसतच असेल की. जाऊ दे, समजणे वाले को इशारा कॉपी है. असा मस्तपैकी गावाचा शूट घेतला आणि मग आमचा बी शूट कंप्लीट केला. सगळा शूट कंप्लीट होत तर अंधार झाला आणि इकडे ह्या दोघांची वेगळी नाटकं चालू होती बघा. ह्या समीर भाऊला नेमकं काय म्हणावं मला काय कळलं नाही बघा. गाड्याला लय फोटोचा नाद बघा. अशी नाटकी करत असताना इकडे देवी आईच्या आरतीला तयारी चालू झाली आणि थोड्याच वेळात आरतीला सुरुवात चालू झाली. बरोबर आरतीच्या टायमाला इथे एक कुत्रा आलं. आरती चालू झाल्या इकडे कुत्रा ओरडायला चालू झालं. ही बघून असं वाटत होतं ही कुत्रा आरतीचं म्हणू लागलं काय. ही नजारा बघून खरंच माझ्या अंगावर काटा आला बरं का. दिव्याची आरती होस तर ही कुत्रा ओरडायचं काय थांबलं नाही. अशी मनप्रसन्न आरती झाल्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. तर मंडळी ही ब्लॉग इथं संपला. भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.